हा पूर्ण एक डोंगर होता जो माझ्या तुम्ही चारी बाजूला पाहू शकता. हा पूर्ण डोंगर होता, पूर्ण एक टेकडी होती जी फोडली गेली आणि यातनं हा मार्ग तयार करण्यात आलेला आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा. नाशिक आणि ठाणे वळण, कारण इथे जी मुंबई नाशिक महामार्ग आहे तो वळण इथून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर इथे दिलं आहे नाशिक ठाणे 2 किलोमीटर अंतरावर. नमस्कार. काही दिवसांपूर्वी मी याच ठिकाणी होतो आणि साधारण 8-10 दिवसावर एक व्हिडिओ दाखवला होता दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा, की 2 खांब लागले होते आणि त्यांना कदाचित दिशादर्शक फलक लावले होते किती किलोमीटर अंतरावर कुठले शहर येते. आणि आज तो बोर्ड लागलेला तुम्ही पाहू शकता. हे खांब जे मी तुम्हाला 8-10 दिवसापूर्वी सांगितले होते की बाबा इथून जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा काम आहे ते कदाचित लवकर पूर्ण होण्याचे चान्सेस आहेत आणि त्या अनुषंगाने कामे खूप जोरात सुरू आहेत. मग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे असो किंवा आपला समृद्धी महामार्ग असो, यांचे कामे खूप अति वेगाने सुरू आहेत. आणि जसं की काही दिवसांपूर्वी इथे पाठी लावत होते, हे पाहू शकता इथे मुंबई नाशिक महामार्ग. या मुंबई नाशिक महामार्गावरनं मी उतरलो होतो आणि आत्ताच्या घडी इथे रस्ता बंद आहे. आणि मुंबई नाशिक महामार्गावरनं जो ब्रिजचं काम सुरू आहे, ॲक्च्युली मी ते वडपेची जी टेकडी आहे त्या ठिकाणी इथून पुढे कुक्षे इंटरचेंज आहे ज्या ठिकाणून हा जो मार्ग आहे, हा मार्ग गेल्यावर मुंबईसाठी जाणारी जी वळण आहे किंवा मुंबईहून आल्यावर ह्या मार्गाला जाण्यासाठी जे वळण आहे ते या ठिकाणी पुढे कुक्षे इंटरचेंजच्या ठिकाणी तिथे देखील कामे जोरात सुरू आहे. हा जो पट्टा याचा एक्झॅक्टली अजून मला नक्की समजत नाही याचं काय करण्यात आहे. असो, विषय तो नाही. विषय आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा आहे. तुम्ही पाहू शकता कामे जे झालेले आहेत बहुतांश इकडचे जे आहेत त्या मला अंदाजे 1, 2, 3, 4, 6 लेन काहीतरी दिसत आहेत. आणि बोर्ड जो लावलेला तुम्ही वाचू शकता, शिरसाड 36 किलोमीटर, पालघर 62 किलोमीटर, वडोदरा 375 किलोमीटर असं इथे बोर्ड लागलेला आहे. आणि इथून बहुतांश कामे जे आहेत पुढचे मी याच्या अगोदर व्हिडिओ दाखवलेला आहे या ठिकाणचा. इथून पुढे जे चिंचवली पाईपलाईन आहे साधारणतः 3-1 किलोमीटर अंतरावर, त्या पाईपलाईनवरती ब्रिज बांधायचे काम बाकी आहे. तसेच पुढे लामतगाव आहे त्या ठिकाणी जे ब्रिजचे काम ते बहुतांश झालेले होते 90-95% मी काही दिवसांपूर्वी गेलेलो तेव्हा. आणि त्याच्या पुढे जे आहे ते डायरेक्ट अकलोली इंटरचेंज रेडी आहे. अकलोली इंटरचेंजच्या पुढे जे विरारसाठी जो भाग जातो तिथे बहुतांश कामे बाकी आहे, तसं माझा अंदाज आहे. बाकी जसा जसा वेळ भेटेल मी पुढे जाऊन अजून दाखवण्याचा प्रयत्न करेल की इथे कामे कसे चालू आहेत आणि कुठल्या अनुषंगाने चालू आहेत. आत्ताच्या घडीला जे आहे मी ते वडपेची टेकडी ज्या ठिकाणी दिल्ली मुंबई एक्सप्रेसचं काम सुरू आहे अशी ती वडपेची टेकडी. हा पूर्ण एक डोंगर होता जो माझ्या तुम्ही चारी बाजूला पाहू शकता. हा पूर्ण डोंगर होता, पूर्ण एक टेकडी होती जी फोडली गेली आणि यातनं हा मार्ग तयार करण्यात आलेला आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा जो मुंबई नाशिक महामार्गाच्या लगत आहे. आपण जाऊयात आणि इथे अजून देखील काही बोर्ड लागलेले आहेत पुढे, आपण तिथे देखील जाऊयात आणि पाहूयात नक्की काय आहे ते. हा जो मुंबई नाशिक महामार्ग आहे हा बोर्ड दाखवला. इथून आपण आता इकडे वडोदराच्या दिशेने जाऊयात आणि इथे साधारणतः 2-3 किलोमीटर आपण अंतर घेऊयात, कारण पुढे जे निंबोलीची पाईपलाईन आहे त्या ठिकाणी काम काहीतरी बाकी शिल्लक आहे. तर तिथपर्यंत आपण आता प्रवास करूयात.
दिल्ली मुंबई एक्सप्रेस वडपेचे जे ठिकाण आहे, 1 लेन 2 लेन 3 लेन 4 लेन असे 4 लेन तुम्ही पाहू शकता. आपण आलो ते मागून त्या ठिकाणी आपला जो मुंबई नाशिक महामार्ग आहे त्या ठिकाणून आपण चाललेलो ते निंबवलीची जी पाईपलाईन ठिकाणी काही काम बाकी आहे ते पाहायला चाललो होतो. अचानक मी थांबलो कारण इथे या बाजूला देखील बोर्ड लागलेले साधारणतः नाशिक आणि ठाणे वळण. कारण इथे जी मुंबई नाशिक महामार्ग आहे तो वळण इथून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर इथे दिलं आहे नाशिक ठाणे 2 किलोमीटर अंतरावर वळण आहे म्हणून. ॲक्च्युली हा वळण इथला नाही आहे, तो पुढे कुक्षी इंटरचेंजच्या ठिकाणचा असेल. पाहूयात जसे पुढे कामे होतील तसे. तसंच JNPA सरळ जाणे अशी मार्गिकेचे जी फलक आहे तो इथे लागलेला आहे. आणि आपण जाऊयात पुढे आणि पाहूयात पुढे निंबवलीचा जो ब्रिज आहे तो इथनं दिसत आहे. जाऊन पाहूयात त्याचे कामे कसे आहे, तो ब्रिज रेडी झाला आहे का म्हणून. काम बहुतांश झालेलं आहे. एंट्री होती एक्झिट होती जी काही आहे त्यांची एंट्री बंद झालेली आहे. हे पाहू शकता तुम्ही ज्या ठिकाणी मी आता उभं होतो तो बोर्ड जो शिरसाट पालघर आणि वडोदराचा लिहिला आहे तो. आणि हे मुंबई नाशिक महामार्ग, मुंबईहून येऊन नाशिकसाठी जाणारा महामार्ग. आणि इथे जे ब्रिज आहे ते काम काय समजत नाही, अर्धवट आहे का केव्हा पूर्ण होते. काच दाखवण्यासाठी की मी त्या ठिकाणी उभं होतो, तिथनं पुढे जाऊन आलो आणि फिरून पुन्हा त्या मार्गावर आलो. चला आता पुढे जाऊया. आता व्हिडिओ इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.